So, yes, please tell me what were the expressions which we studied in the last lectures. Classroom greetings. Classroom greetings, it was there, very nice. And today we are going to study something new expressions. Okay, Yes, sir. just a minute, hold on. Let me call Anuj. Is my screen visible to you? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. So, put the heading as the response to the greeting. Put the heading as the response to the greeting and today's date. Fast. Don't waste the time. तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेस उत्तर देत नाही. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. The person you are calling is not answering. Please try later. आप जिस व्यक्ति को कॉल कर रहे हैं वह उत्तर नहीं दे रहा है. कृपया Yeah. Responses to greetings. Please listen. This is the very important topic. That day we studied about the greeting, and today we are studying about the responses to the greeting. आपल्याला अभिवादन करतात तर त्याला प्रतिसाद सुद्धा द्यायला पाहिजे हे लक्षात घ्या. When someone says how are you, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती आपल्याला आपल्या प्रकृतीबद्दल आपल्याबद्दल चौकशी करते. याचा अर्थ आपल्याला योग्य पद्धतीने फॉर्मल किंवा इनफॉर्मल या पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. हॅलो, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? येस कृतिका. I am doing well. नाही, इथे चुकलंय. कारण जेव्हा मी हॅलो म्हटलं तर हॅलोचा रिस्पॉन्स हॅलो मध्ये यायला पाहिजे. गुड मॉर्निंग म्हटलेलं आहे तर तुम्ही त्याचा रिस्पॉन्स गुड मॉर्निंग द्यायला पाहिजे. आणि हाऊ आर यू जेव्हा विचारलंय तर त्याचा रिस्पॉन्स सुद्धा द्यायचं. तर साधारणतः वी रिप्लाय इन सच अ मॅनर, आय एम फाईन, थँक्यू. थँक्यू का बरं? कारण तुम्ही मला विचारलं आणि आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्यांना विचारायचं हाऊ आर यू. हाऊ आर यू चे रिप्लाय वेगवेगळ्या पद्धतीने दिले जाऊ शकतात, लक्षात घ्या. अभिषेक, हाऊ आर यू? अभिषेक, I am fine, sir. Thank you. तुम्ही विचारलंच नाही मला, मी विचारलं, मलाच काळजी आहे अभिषेकची. How are you, sir? येस, आय एम डुईंग वेल. जर असं असेल थँक्यू असं असेल तर रिप्लाय कसे द्यायचे हे जरा बघूया. डोंट गो विथ ओनली वन सेंटेन्स and that is I am fine, thank you. If somebody is asking you how are you, there are some other ways to reply, and those are I'm fine, thank you, I'm doing well, thank you, I'm great, thanks, very well, thank you, not bad, pretty good, couldn't be better, यापेक्षा आणखीन काय, everything is going well. रचना, कृतिका, अभिषेक, how do you find this? तुम्हाला कसं वाटलं? फास्ट. Interesting, sir. अभिषेक, Very nice. अभिषेक, छान वाटलं, sir. आतापर्यंत आपण फक्त एकाच पद्धतीने रिप्लाय देत आलो. खरंच आपण एकाच पद्धतीने रिप्लाय द्यायचं का? नाही ना. No, sir. रचना, कृतिका आणि अभिषेक, मला हवं आहे की तुम्ही फक्त लिहायचं नाही तर मला
आता तुमच्याकडनं प्रॅक्टिस हवी आहे. आय एम जस्ट गिव्हिंग 808. चला, रचना, कृतिक आणि अभिषेक एकामेकाला विचारा फास्ट. डू द प्रॅक्टिस नाव. Hello Rachnatai, good morning. How are you? Hello, good morning. I'm fine. Thank you. And what about you? Yes, very nice. I am doing well, thank you. Good. Rachna, Abhishek. Hi, Abhishek. How are you? Hello, good morning. I'm doing Good well. morning. I'm fine, thank you. अभिषेक, नो. How are you? आता यानंतर आय एम फाईन नाही चालणार. ठीक आहे. I'm great. Thanks. And what about you? व्हेरी वेल, I'm थँक doing यू. well. बोला अभिषेक पटकन. Very well, thank you. चला, परत एकदा. अभिषेक, चला सुरुवात करा तुम्ही. Hello Rachna, good morning. Hi, good morning. How How are are you? you? Not bad. And what about you? Very well, thank you. Thank you. अभिषेक, कृतिका. Yes, sir. Hello Abhishek Dada. Good morning. How Hello. are you? Good morning. I am fine, thank you. How are you? I am pretty good, thanks. अभिषेक. Yes sir. आता यानंतर आय एम फाईन हे वापरायचं नाही तुम्ही. तुम्हाला आता पनिशमेंट. फॉरगेट अबाउट युजिंग आय एम फाईन. कारण सरांनी आता तुम्हाला थोडे वेगळे एक्सप्रेशन्स दिलेले. आय एम डुईंग वेल, आय एम ग्रेट, थँक्स, व्हेरी वेल, थँक यू, नॉट बॅड, प्रिटी गुड, कुडंट बी बेटर, एवरीथिंग इज गोइंग वेल. चलो अभिषेक, फास्ट, अच्छे से पढ़ो. फास्ट अभिषेक. I am doing well. I am great. Thanks. Very well, thank you. Not bad. Pretty good. Could be कुडंट better. बी बेटर. हा आहेत सर, इथे आहेत, त्यांची मदत घ्या. कुडंट बी बेटर. Couldn't be better. Everything is going well. Yes, once again, do the practice now. I am doing well. I am great. Thanks. Very well. Thank you. No bad. Not bad. Pretty good. Couldn't be better. Couldn't be better. Everything is going well. Very nice, very nice, very nice. So once again, do the practice, Rachna, Kritika, and Abhishek. Then I'll come to the next topic. Fast. Rachna, Kritika. Yes, sir. Yeah. Practice, I'm asking. प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला तिघांना करायचं आहे. यू आर वेस्टिंग द टाइम. Hello Abhishek, good morning. How are you? Hello, sir. Good morning. I am doing well. Yes, त्याच्यानंतर मला पण विचारा I'm- अभिषेक. So what is important? If you don't do the practice regularly, the things will flush out from the brain, wash out from the brain. जर तुम्ही आता ही प्रॅक्टिस नाही केली, यानी काय होईल, काही दिवसानंतर, आता हे बरं दिसतंय, काही दिवसानंतर तुम्ही विसरलेले असाल.
आणि मी तेही म्हणालेलो होतो की वर्गात आल्यानंतर तुम्हाला विश करायचं आहे, तर सॅटर्डे आणि संडेची गॅप झाल्याबरोबर तुम्ही विसरून गेलात. म्हणून मला म्हणणं आहे प्रॅक्टिस करायची आहे. रचना, कृतिका, चलो अँड अभिषेक, डू द प्रॅक्टिस राईट नाव फास्ट. 1 मिनिट फक्त मी देतोय, जास्त वेळ लागत नाहीये, सो दॅट आय विल कम टू द नेक्स्ट टॉपिक देन. फास्ट, चलो, दोनों दोनों, नहीं तो पनिशमेंट मिलेगी अभी. Hello, Hello, Rachna. Rachna. Good morning. Hello, both of you. What about you? I'm fine. I'm great. Thanks. Hello, Abhishek Dada. Good morning. How are you? Hello, Krutika. Good morning. I am great. Thanks. What about you? No bad. Thanks. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. उद्याला आल्याबरोबर मी ही प्रॅक्टिस घेणार आहे परत. ओके, सो डोंट Yes, sir. फॉरगेट. हा, नाउ वी आर कमिंग टू दी अनदर टॉपिक. पाच सात 2026 पर्यंत. हॅलो वैदेही. हॅलो, गुड मॉर्निंग Hello, sir. वैदेही. हाउ आर यू वैदेही बेटा? Good morning, sir. हाउ आर यू? I am absolutely fine, sir. Great. Finding you here is very good for me. So now, Vaidehi, you have missed only the expressions, but I'll share you, okay? I'll share you the video also, beta, okay? So Yes, now, sir. student, don't waste the time. We are coming to the another topic, and the topic is about vocabulary. Let me first of all explain you what the topic is all about. आणि आपण का घेतोय vocabulary, का बरं असायला पाहिजे? vocabulary याच्याकरता महत्वाची आहे कारण आपल्याकडे जर शब्द संग्रह नसेल, if we do not have the proper collection of the vocabulary, we will unable to speak or express our thoughts, our feelings. Okay, so today the vocabulary is based on description, describing a person. आपण स्वतःला कसं वर्णन करू शकतो, पुढच्याचं वर्णन कसं करू शकतो, आईचं वर्णन कसं करू शकतो, वडिलांचं वर्णन कसं करू शकतो, मैत्रिणीचं वर्णन कसं करू शकतो, स्वतःचं वर्णन कसं करू शकतो, शिक्षकाचं वर्णन कसं करू शकतो. पटतंय? आर यू अंडरस्टँडिंग? Yes, sir. Yes, sir. Yes, 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 yes. You people can take the screenshot. I'll share the screen, not the screen, but this PDF file in a group. Adjectives. Now, adjectives already I told you in the previous class on Friday. Why the part of speech, and particularly how many part of speech are there? There are 8 parts of speech, isn't it? आणि त्यातला adjective आहे. Add plus adjective. Describing subject means describing noun and pronoun. आता बघा डिस्क्राइब कसं करतात आहे. वैदेही, रचना, कृतिका, अभिषेक. नाउ लिसन केअरफुली. काइंड, काइंड म्हणजे काय? फक्त काइंड म्हटल्याने होत नाही. केअरिंग अँड हेल्पफुल टू अदर्स, जी व्यक्ती खरोखरच मदत पण करते आणि काळजी पण घेते. अभिषेक, पटतंय? Yes, sir. बघा मी काइंड, काइंड मध्ये 2 शब्द आलेत बरं, हे लक्षात घ्या. म्हणजे केअरिंग म्हणजे काळजी घेणे हे माहिती आहे, हेल्प म्हणजे मदत करणे हे माहिती आहे, हेल्पफुल मदतगार. पण काइंड मध्ये दोन्ही शब्द एकत्र आलं म्हणून त्याला आपण दयाळू म्हणतोय. आहे की नाही छान? म्हणजे एका शब्दांमध्ये किती शब्द शिकायला मिळालेत आपल्याला? वैदेही, वैदेही, वेर आर यू बेटा?
Yes, sir. हा बघा, काइंड शब्दाचा अर्थ काय होतो? काइंड मीन्स केअरिंग अँड हेल्पफुल. वधू. केअरिंगचा अर्थ काय होतो? काळजी घेणारा. हेल्पफुल म्हणजे काय होतं? मदत करणारा. मग काइंड मध्ये दोन्ही गोष्टी एकत्र आले आणि त्याला आपण दयाळू असं म्हणतो. राहुल इज अ काइंड बॉय. राहुल एक दयाळू मुलगा आहे. ऑनेस्ट, ऑलवेज टेल द ट्रूथ. जी व्यक्ती सत्य बोलते त्याला आपण प्रामाणिक असं म्हणतोय, ऑनेस्ट असं म्हणतोय. प्रिया इज अन ऑनेस्ट गर्ल. सेंटेन्स पण दिलेला आहे. हार्डवर्किंग, प्लीज लिसन केअरफुली. हार्डवर्किंग, वर्क सिन्सिअरली. अभिषेक, हे तुमच्याकरता फार महत्वाचं आहे, कारण तुम्ही जॉब करताय. तर इथे हा शब्द सिन्सिअरिटी येतो. सिन्सिअरली अँड विथ ग्रेट एफर्ट्स. ग्रेट एफर्ट्स तुम्ही तेच करता, खूप मेहनत करता, त्याला आपण ग्रेट एफर्ट्स म्हणतोय. मेहनती, हार्डवर्किंग, प्रामाणिकपणे आणि खूप मेहनत करणारा व्यक्ती जो असतो, कष्ट करणारा व्यक्ती, त्याला आपण हार्डवर्किंग असं म्हणतो. अमित इज अ हार्डवर्किंग स्टुडंट. इंटेलिजंट, क्विक टू लर्न अँड अंडरस्टँड. फक्त इंटेलिजंट म्हटल्याने होत नाही, पण जी व्यक्ती लगेच दिलेली गोष्ट लगेच आठवतं, अभ्यास करतं आणि त्याला कळतं, त्यालाच आपण इंटेलिजंट असं म्हणतो. सर्वांनाच आपण इंटेलिजंट म्हणू शकत नाही. क्विक टू लर्न, जर त्याला म्हटलं की पाठांतर कर, अगदी फटाफट होऊन जातं. कळलं का तुला? हो, त्या व्यक्तीला आपण इंटेलिजंट असं म्हणतो, बुद्धिमान. नेहा इज अन इंटेलिजंट गर्ल. फ्रेंडली, काइंड अँड इझी टू टॉक टू. वन्स अगेन, फ्रेंडली, काइंड अँड इझी टू टॉक टू. ज्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायला कुठेही भीती वाटत नाही, अशी ती व्यक्ती, त्याला आपण फ्रेंडली असं म्हणतो. मैत्रीपूर्ण, काइंड आहे. वरती आपण आलेलंच आहे. काइंड, काइंड म्हणजे काय? केअरिंग आणि हेल्पफुल. आणि अशी व्यक्ती जर असेल, त्याच्याशी आपल्याला भीती वाटतच नाही, म्हणजे याचा अर्थ तो झाला फ्रेंडली. ओके. मग वैदेही, तू कशी आहेस बेटा? I am friendly, sir. येस, खूप सुंदर. आता आलंय की नाही? म्हणजे फक्त वैदेही वैदेहीच आहे का? नाही. वैदेही इज फ्रेंडली, वैदेही इज काइंड, वैदेही इज ऑनेस्ट. आता आवडलं की नाही तुला असं जर वर्णन केलं तर? नंतर येतोय आपण कॉन्फिडंट. कॉन्फिडंट, एक्झॅक्टली. कॉन्फिडन्स मीन्स बिलीव्ह इन वन सेल्फ. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो. तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे का की तुम्ही इंग्लिश बोलायला शिकणार म्हणून? Yes, sir. Yes, sir. आहे ना? मग याचा अर्थ यू आर कॉन्फिडंट. मग म्हणा सर्वजण, आय एम कॉन्फिडंट, मोठ्याने. I am confident. 5 वेळा म्हणायचं. अभिषेक, आय एम कॉन्फिडंट. I am confident. I am confident. अजून मोठ्याने, आय एम कॉन्फिडंट. I'm confident. I am confident. आय एम कॉन्फिडंट. I am confident. आय एम कॉन्फिडंट. I am confident. येस, व्हेरी नाईस. हेल्पफुल, बघा, हेल्पफुल म्हणजे काय? रेडी टू हेल्प अदर्स, मदत करणारा, मदत करणारी व्यक्ती. बरोबर आहे. त्यानंतर पोलाइट, शो गुड मॅनर्स अँड रिस्पेक्ट. हे फार महत्वाचं आहे. गुड मॅनर्स अँड रिस्पेक्ट, दुसऱ्यांचा आदर करणारी. आणि मॅनर्सचा अर्थ, जी व्यक्ती खरोखरच वागणुकीतून दाखवते की ही बघा, ती संस्कार जिथनं दिसतात आपल्याला, त्या व्यक्तीला आपण पोलाइट असं म्हणतो. नम्र, क्रिएटिव्ह, हॅज न्यू अँड ओरिजिनल आयडिया. कोणाचीही घेतलेली नाहीये. न्यू आयडियाज त्याच्या डोक्यात काहीतरी येतात, म्हणून काय करतात सर, नवीन पद्धतीने काहीतरी शिकवतात आता आपल्याला. आणि सरांचे ओरिजिनल आयडियाज आहेत. मीन्स क्रिएटिव्ह. रिस्पॉन्सिबल, टेक केअर ऑफ ड्युटीज सिरियसली. तुम्ही सुद्धा रिस्पॉन्सिबल आहात. बरोबर 8ला पोहोचलात, क्लास अटेंड केलात, दिलेला अभ्यास व्यवस्थित करताय, जॉब बरोबर करताय, मीन्स यू आर रिस्पॉन्सिबल. ओके. ओके. Yes. ओके. फक्त हे 10 शब्द पटकन लिहून टाका नोटबुक मध्ये, फक्त लिहून टाका. काइंड, ऑनेस्ट, हार्डवर्किंग, इंटेलिजंट, फ्रेंडली, कॉन्फिडंट, हेल्पफुल, पोलाइट, क्रिएटिव्ह, रिस्पॉन्सिबल. डू इट फास्ट नाव. लिहून टाका पटकन रजिस्टरमध्ये. डू नॉट राईट द मिनिंग्स लिहू नका.
It is done, sir. अँड रीड इट अलाउड. मोठ्याने वाचा. मोठ्याने वाचायचं. मोठ्याने का बरं वाचणं आवश्यक आहे? कारण ते शब्द पाठांतर होत नाही. अभिषेक, चला एकदा वाचा. जास्त शब्द नाही दिले मी, थोडेच दिले. चला वाचा. आणि आता याच्यानंतर वाचताना कसं म्हणायचं? आय एम काइंड, आय एम ऑनेस्ट, आय एम हार्ड वर्किंग, आय एम इंटेलिजंट, आय एम फ्रेंडली, आय एम कॉन्फिडंट, आय एम हेल्पफुल, आय एम पोलाइट, आय एम क्रिएटिव्ह, आय एम रिस्पॉन्सिबल. अभिषेक, बिगिन. I am kind. I am honest. I am hardworking. I am intelligent. I am friendly. I am confident. I am helpful. I am polite. I am पोलाइट. creative. आय एम Polite. पोलाइट. I am creative. I am responsible. येस. वैदेही. I am honest. Sorry, नाही I बेटा. am kind. हा अगदी. हा पूर्ण I am सुरुवातीपासून. kind. I am kind. I am honest. I am hardworking. I am intelligent. I am friendly. I am confident. I am helpful. I am पोलाइट. polite. पोलाइट. पोलाइट बेटा. Okay, I am polite. I am creative. I am responsible. कृतिका. I am kind. I am honest. I am hardworking. I am intelligent. I am friendly. I am confident. I am helpful. I am polite. I am creative. I am responsible. रचना. I am kind, I am honest, I am hardworking, I am intelligent, I am friendly, I am confident, I am helpful, I am polite, I am creative, I am responsible. अभिषेक. अभिषेक कुठे गेलात? अभिषेक. वैदेही. Yes, sir. वन्स अगेन. Okay. I am kind. I am honest. I am hardworking. I am intelligent. I am friendly. I am kind. I am sorry. I am confident. I am helpful. I am polite. I am creative. I am responsible. बरं, मला एक सांगा, तुम्ही स्वतःचं वर्णन करू शकलात की नाही करू शकलात आजच्या क्लासमध्ये? सांगा. Yes, sir. खरंच असं वाटतंय का तुम्हाला की आता तुम्हाला स्वतःबद्दल सांगण्याकरता काय शब्द वापरायचे म्हणून? Yes, आज sir. शाळेला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आज स्वतःबद्दल काय बोलायचं हे सुद्धा मी दिलंय, हो की नाही? Yes, sir. आता तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता की नाही तुम्ही की मी नेमकं कशी आहे किंवा कसा आहे? अभिषेक, Yes, sir. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं की तुम्ही कसे आहात तर हे 10 वाक्य बोलायची आहेत. चला एकदा पटकन बोला अभिषेक. I am kind. I am honest. I am hardworking. I am intelligent. I am friendly. I am confident. I am helpful. I am polite. I am creative. I am responsible. कसं वाटलं अभिषेक? सांगा आता. Great. कसं फील होतंय? कारण मला हे म्हणणं आहे तुमचे याचे ऑडिओज मला पाहिजे. ऑडिओ नाही, व्हिडिओ पाहिजे. आज मला व्हिडिओ पाठवणार? Yes, sir. हार्डली 30 सेकंड लागतं. कॅमेरा फक्त चालू करायचा, घाबरायचं नाहीये. जसं असेल तसं पटकन पाठवायचं सरांना. ओके? Yes, sir. या चला. सो वी आर मूव्हिंग अहेड विथ द न्यू टॉपिक नाउ. डन इट? लिहिलं आहे? काही इथे डाऊट्स आहेत? विचारू शकता. No, sir. No doubt. या. No, sir. येस. आता फक्त मला एक सांगायचंय, मगाला आपण चालू केलेलं होतं ग्रीटिंग आणि रिस्पॉन्स, आणि त्याच्यानंतर आपण आता वोकॅब्युलरी वरती आलं. कृतिका आणि रचना, चलो दोनों को कंबाइन करके शुरू करो. Yes, sir. आता मी प्रश्न चालू करतोय आणि विचारतोय. रचना, Yes, sir.
Hello, good morning, Rachna. How are you? Hi, sir. Good morning. I'm fine. And what about you? I'm great. Thank Thank you. Rachna, please tell me something about you. How are you? Yes, sir. I am kind. I am honest. I am hardworking. I am intelligent. I am friendly. I am confident. I am helpful. I am polite. I am creative. I am responsible. Yes, Rachna and Kritika. Yes, sir. Now, Hello, Kritika. How are you? Hello, Rashnatai. I am kind, I am honest, I am hardworking, I am intelligent. Yes, समथिंग sir. इज मिसिंग. तुम्ही ऐकलंच नाही रचनाने काय बोलले ते. Hi, Kritika. How are you? Hi, Rashnatai. I am fine. अरे तुम्ही पण विचारायचं होतं ना. आय एम फाईन, थँक यू. अँड हाऊ आर यू? Yes, sir. Hello, Rashnatai. How are you? Hello. I'm not bad. Thank you. हा, Tell me त्यानंतर some, येस, टेल मी समथिंग अबाउट यू, कृतिका. असं विचार. tell me something about you, Kritika. हाऊ आर यू? How are you? हा, चलो डिस्क्राइब करो. I am kind, I am honest, I am hardworking. फास्ट. I पूर्ण am kind, सांगायचं. I am honest. I am kind, I am honest, I am hardworking, I am intelligent, I am friendly, I am confident, I am helpful, I am polite, I am creative, I am responsible. Yes, thank you. येस, रचना अँड अभिषेक. Yes, sir. Hi, Abhishek Dada. How are you? Hello, Rasna. Good morning. I'm fine, thank you. And how are you? Pretty good. Tell me something about you. How are you? I'm kind and honest. I'm yeah. वैदेही अभिषेक. I was, hello, Vaidhi. Good morning. Good morning, Abhishek Dada. Thank you. And how are you? I'm doing well. What about you? What? What about you? व्हॉट अबाउट यू? तू कशी आहेस? I am fine. हा, पुढे पुढे. अभिषेक विचारा. टेल मी समथिंग अबाउट यू, वैदेही. Tell me something about you. I वैदेही. am kind. I am kind. I am honest. I am hardworking. I am intelligent. I am friendly. I am confident. I am helpful. I am polite. पोलाइट. I am creative. I am responsible. काय म्हणताय वैदेही, कृतिका, अभिषेक, रचना? काय Very म्हणताय? great. कसं वाटलं? Very great. काय म्हणताय? कसं वाटलं अभिषेक? सर छान वाटलं. खरंच असं वाटतं का तुम्हाला की इंग्लिश बोलणे सोपी आहे म्हणून? मी कितीही शिकवलं पण त्याचा जर योग्य पद्धतीने वापर नाही झाला तर काही अर्थ राहील का? मला एक सांगा अभिषेक. हा, अभिषेक प्रॅक्टिस सर प्रॅक्टिस काय म्हटलं? प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही सर. प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्ही छान शिकवता पण प्रॅक्टिस केल्यावर अजून इम्प्रूव्ह. अगदी पटतंय मला, पटतंय मॅडम. म्हणूनच मी म्हणालो की मला तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आणि तुमचंही प्रॉमिस मला हवंय की हो सर, मी हे अगदी प्रामाणिकपणे करणार आहे म्हणून. ओके, नाव वी आर कमिंग टू हो द न्यू हो. टॉपिक. ओके, जवळपास आपले 4 मिनिटं जास्त गेले, 4 ते 5 मिनिटं गेलेत आपल्या त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये. आपण कव्हर अप करूया. वी आर मुव्हिंग अहेड. आणि फार छान वाटलं मला finding you that you students are doing really very good and very well.
In the previous class, we studied about the part of speech, and let us once again revise those things, what we studied. Is my screen visible to you all? Yes, sir. Okay, fine. So as we know that there are the 8 parts of speech, just I'm revising: noun, pronoun, verb, adjective, adverb, preposition, conjunction, and interjection. Fine. In the previous class, we studied about the importance also. Here we are going to study something different and something additional. Not different, but additional. What that? पार्ट ऑफ स्पीचेस आपण घेतो आहोत. थोडं जरा काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका सर्वांनी. पार्ट्स ऑफ स्पीच. It's a building block of English grammar. Every word is a sentence, has a job. Noun. मराठीमध्ये पण दिलेलं आहे, पण आपण इथे मराठीचा वापर करणार नाही. ॲज आय टोल्ड यू लास्ट टाइम की मराठीचा फक्त टूल्स म्हणून वापर करणार आहोत, बिकॉज वी हॅव जॉईन द स्पीकिंग क्लास ऑफ इंग्लिश अँड नॉट द मराठी क्लास. नाउन आपण पाहिलेत. मागच्या वेळेला नाउन मी सांगितलेलं होतं की नाउन म्हणजे प्रत्येक वस्तूचं नाव आहे. तुमचं सुद्धा स्वतःचं नाव आहे, घरच्यांची सुद्धा नावं आहेत, पण नावं प्रत्येक आणि जिथे तुम्ही बसलात तिथल्या सर्वच वस्तूंची नावं दिलेली आहेत, त्यालाच आपण नाउन असं म्हणतो. पण नाउनचे पण आता प्रकार आहेत, थोडंसं बघूया. पटकन लिहून टाका, मला ते समजवायला सोपी जाईल. टाइप्स ऑफ नाउन इथे दिलेलं आहे. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन अँड ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. फटकन लिहून टाका, मला हे समजवायचं आहे. फास्ट. Is it done? Yes, sir. आता Yes, sir. येस. नाव वन्स अगेन रिपीट करा माझ्यासोबत. तुम्ही लिहिलेलं आहे टाइप्स ऑफ नाउन, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. रिपीट ऑल ऑफ यू. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणता यायला पाहिजे, फक्त गप्प बसू नका. रिपीट विथ मी. प्रॉपर नाउन, Proper noun, कॉमन नाउन, common noun, कलेक्टिव्ह नाउन, collective noun, मटेरियल नाउन, material material noun, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. abstract noun. व्हेरी नाईस. सर प्रॉपर नाउन म्हणजे काय? अगदी सोपी भाषेत सांगा, काही सांगायचं नाहीये. तुम्हाला तुमचं नाव आहे. yes, Yes, कृतिकाला मी वैदेही म्हणणार नाही आणि वैदेहीला मी अभिषेक म्हणणार आणि अभिषेकला मी रचना म्हणणार नाही. बरोबर की नाही? yes, sir. मी जर म्हटलंय की रचना, मी प्रश्न विचारतोय तुला, तर उत्तर कोण देईल? Yes. वैदेही देईल का? no, sir. लक्षात आलं आता? वैदेही, रचना, कृतिका, अभिषेक. Yes, Yes, याचा अर्थ असा होतो की प्रॉपर नाउन जे आहे माणसांना दिलेले आहे, आपल्याला नावं दिलेली आहेत, ती प्रॉपर आहे. मोबाईल असेल, पुस्तक असेल, पेन असेल, यांना नावं दिली जात नाही. हा, तुमचे पेट डॉग असतात त्यांना सुद्धा तुम्ही प्रॉपर नाउन देता. तुमच्या शाळेचे नावं सुद्धा प्रॉपर आहे, तुमच्या शहरांची नावं सुद्धा प्रॉपर आहे, हॉस्पिटलचे नावं सुद्धा प्रॉपर आहे. येत आहे लक्षात? yes, sir. जे डुप्लिकेट नाही आहे त्याला आपण प्रॉपर म्हणतो. एका वर्गामध्ये 4 रचना राहू शकतात, पण रचनांचे सरनेम मात्र सारखे राहू शकत नाही. yes, sir. प्रॉपर नाउन किती विद्यार्थ्यांना कळलंय? वैदेही, रचना, कृतिका, अभिषेक सर्वांना कळलं का प्रॉपर नाउन म्हणजे काय? डिड यू Yes, अंडरस्टँड sir. व्हॉट्स अ प्रॉपर नाउन? या. Yes, sir. कॉमन म्हणजे काय? याच्यामध्ये आता बघा, कॉमन म्हणजे वैदेही, रचना आणि कृतिका
मुली आहेत म्हणजे गर्ल्स. अभिषेक मुलगा आहे म्हणजे बॉय. पटलं आता? Yes. वैदेही, रचना आणि कृतिका तिघींनाही एक असा शब्द आहे कॉमन जो वापरला जातो, तो गर्ल्स म्हणून वापरला जातोय. हो की नाही? Yes. Yes, sir. अभिषेक बॉय. Yes, sir. Understand. हा, आता तनुज जर राहिलं असतं तर अभिषेक आणि तनुज बॉय, बॉईज आपण ज्याला म्हटलं असतं प्लुरल मध्ये. पण कॉमन काय हे लक्षात आलं तुम्हाला आणि प्रॉपर मध्ये काय लक्षात आलं तुम्हाला? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. आता कलेक्शन. आता इथे बघा, वैदेही, रचना, कृतिका, अभिषेक, तनुज हे पाचही इथे आहेत. ते हे सर्वेच्या सर्वे कोण झालेत? माझ्या क्लासमध्ये बसलेले स्टुडंट्स आहेत. बरोबर आहे? स्टुडंट हे झालं कॉमन, पण इथे जो चालू आहे तो वर्ग चालू आहे, त्याला आपण क्लास असं म्हणतो. पटलं की नाही पटलं? Yes, sir. तर ग्रुप ऑफ स्टुडंट्सला आपण क्लास म्हणतो. लक्षात आलं? Yes. लक्षात आलं? Yes, sir. सुरुवातीला बघा काय होतं, सुरुवातीला मी इंडिव्हिज्युअल नावाने दिलेलं होतं, वैदेही, रचना, कृतिका, अभिषेक, तनुज. हे झाले प्रॉपर. वैदेही, रचना, कृतिका गर्ल्स, अभिषेक, तनुज बॉईज. हो. आणि आता वैदेही, रचना, कृतिका, अभिषेक, तनुज एकत्र आले क्लास. तर बहुतेक प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन समजलं की नाही समजलं मला एवढं सांगा. Yes, sir. Understood. अभिषेक थोडक्यात कळलं? Yes, sir. मटेरियल. मटेरियल अरे सर्वच वस्तू मटेरियल पासून बनलेल्या आहेत. तुमचं नोटबुक असेल, पेन असेल, हातात वापरलेले ज्वेलरीज असेल, घडी असेल, काही असू द्या, कुठलीही वस्तू असू द्या, मटेरियल पासून बनलेल्या आहेत. पटलं आता लक्षात? Yes, sir. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके. वैदेही, वैदेही Yes, sir. तुला भीती वाटते का? No, sir. स्वप्न पडतात का? No, sir. आई, स्वप्नामध्ये तू कधी गुलाबजामुन नाही खाल्लेत? No, sir. अरे स्वप्नामध्ये मग कुठे बाहेर फिरायलाही नाही गेली तू? गेली आहे. कुठे गेली होती? मुंबई. ओके. मग त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवतेस का तुम्हाला उद्या? No, sir. पण स्वप्न तर पडलं. Yes, sir. येस, एक्झॅक्टली. याच गोष्टीला आपण ड्रीम म्हणजे जी वस्तू आहे पण दाखवू शकत नाही याला ऍब्स्ट्रॅक्ट असं म्हणतो. रचना, Yes, sir. तुझ्यामध्ये प्रामाणिकपणा आहे का? Yes, sir. दाखव बरं, कसा दाखवशील? दाखवायला येणार नाही, सर. दाखवता येणार नाही. म्हणजे बऱ्याचशा अशा काही वस्तू आहे, गोष्टी आहे ज्या दाखवता येत नाही, त्याला आपण ऍब्स्ट्रॅक्ट म्हणतो. कृतिका, Yes, sir. हा कसा आता आनंदी आहेस का? Yes, sir. कॉन्फिडंट दाखव जरा, बाहेर काढून दाखवता दाखव. येणार नाही, sir. Sir, नाही. दाखवता. येस. अभिषेक, Yes, sir. जर समजा आता कोणी पुढे आलं आणि म्हटलं अभिषेकला थोडस भीती दाखवली, तर अभिषेक एकदम मागचा दाखवतो, पुढच्यालाच भीती दाखवतो. बरोबर आहे की नाही? ती ब्रेवरी तू दाखवू शकतोयस का? सर ही बघा 1 किलो ब्रेवरी, ही अशी अशी दिसते, या आकाराची आहे, दाखवू शकता? No, sir. एक्झॅक्टली. म्हणजे ज्या काही क्वालिटीज आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. स्वप्नांबद्दल बोललोय मी, प्रामाणिकपणाबद्दल बोललेलं आहे, क्वालिटी आहे, संस्काराच्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, त्याला आपण ऍब्स्ट्रॅक्ट आहे पण दाखवू शकत नाही, त्याला आपण ऍब्स्ट्रॅक्ट म्हणतो. किती विद्यार्थ्यांना कळलं हे मला एक सांगा. कळलं असेल नसेल, पण थोडक्यात कळलं की नाही कळलं एवढं मला एक सांगा. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. कळले? अभिषेक, रचना, कृतिका? Yes, sir. Yes, Yes, yes. I did, sir. येस. आता इथे आय डिड म्हणण्यापेक्षा आय गॉट इट असं म्हणायचं. ओके, आय अंडरस्टूड असं शब्द वापरायचा. चला आता आपण थोडं पुढे जाऊया प्रॉपर नाउन कडे. प्रॉपर नाउन सुद्धा त्याचे प्रकार आहेत. इथे किती दिलेले आहेत टाइप्स ऑफ प्रॉपर नाउन? पॉझेसिव्ह, रिफ्लेक्सिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, रिलेटिव्ह. किती दिले आहेत? फक्त 5 दिले आहेत. देर आर नॉट 5, देर आर 11, पण 5 आपण करून घ्यायची. आता बरेचदा आपण पाहतो आणि इथे 5 नसून 6 दिलेले आहे आणि पहिलं जे आहे
ते आहे प्रॉपर. पर्सनल प्रोनाउन म्हणतात त्याला. पर्सनल प्रोनाउन पॉझेसिव्ह, रिफ्लेक्सिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि रिलेटिव्ह. पटकन लिहून टाका. फक्त टाइप्स ऑफ प्रोनाउनचे नावं लिहा. एक्झाम्पल लिहू नका. पर्सनल pronoun, possessive pronoun, reflexive pronoun, demonstrative pronoun, interrogative pronoun, and relative pronoun. Lilet, is it done? Is it Just done? give 2 Yes, minutes, sir. sir. Okay. Yes, it's done, sir. Yes, very nice, dear. हे असं पाहिजे मला. Now, listen. Personal pronoun. Personal pronoun. Yes, स्वतः करता वापरण्यात आले. मॅक्झिमम टीचर्स लक्षात घ्या, तुम्हाला खूप कन्फ्यूज करतात. शिकवताना ग्रामर मध्ये हे म्हणतात की बघा मी तुम्हाला प्रोनाउन शिकवते, मी असं शिकवते तसं शिकवते. मी आधीच तुम्हाला सांगितलं की देर आर 11 टाइप्स ऑफ प्रोनाउन आणि यातले 6 प्रोनाउन्स इथे दिलेले आहेत. खरंच एवढं तरी शिकवतात का ते? आय, वी, यू, ही, शी, इट, दे. हा झालं प्रोनाउन. बाकीच्यांचं काय करायचं इथे लक्षात? Yes, sir. या आय, यू यातलेही पर्सन्स असतात. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. डेफिनेटली आय एम गोइंग टू टीच यू दॅट ऑल्सो की फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन काय प्रकार असतो बाबा. तर फर्स्ट पर्सन म्हणजे जी व्यक्ती बोलती आहे, स्पीकर, त्याला आपण फर्स्ट पर्सन असं म्हणतो. सेकंड पर्सन, यू आर द पीपल. सेकंड पर्सन, मी बोलताय म्हणजे फर्स्ट पर्सन, तुम्ही ऐकताय म्हणजे सेकंड पर्सन, आणि आपल्या व्यतिरिक्त जे कोणी आहेत दॅट्स अ थर्ड पर्सन. समजून घ्यायचं. आणि मराठीत सुद्धा इथे दिलेले आहेत तुम्हाला, म्हणजे समजून घ्यायला कुठल्या प्रोनाउनला कुठला शब्द वापरायचा मराठीमध्ये. पॉझेसिव्ह हे खूप महत्वाचं आहे. इफ आय टॉक अबाउट पोझेशन, तर आपल्याला इथेच त्रास जास्त होतो. अभिषेक लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स और मोस्ट ऑफ द पीपल दे गेट फिक्स्ड विथ वाइल टेलिंग. अभिषेक तुमच्या हातात पेन आहे का? व्हिडिओ ऑन करू Yes, sir. शकता का? व्हिडिओ ऑन करता येईल? Yes, sir. करून बघा, काय हरकत नाही. हा चला, हातात काय पेन आहे, नोटबुक आहे, चला जे असेल ती मला दाखवा. Notebook is. चालेल, हातात दाखवा. मला असं दाखवा ना स्क्रीनवरती. दिसते सर. हा बघा, मी दिसत असेल. दिस इज माइन, दिस इज माइन, दिस इज माइन. बरोबर आहे? चला बोलून दाखवा. This is mine. माइन, माइन. This is mine. येस. कुठलीही वस्तू दाखवा, एकच वस्तू दाखवायची नाही. This is mine. येस, व्हेरी नाईस.
अजून अरे काय दोनच वस्तू का मग असं नाही ना, बाकीच्या वस्तू दोघं इतरांच्या काही. आहे का मग हा आता त्याच्यामध्ये परत आता तीच नोटबुक दाखवायची पेन दाखवायची आणि म्हणा दिस इज युअर्स This is yours. दिस इज युअर्स This is yours. हा तो वॉटर बॉटल म्हणायचं दिस इज माइन This is अँड water. दिस इज युअर्स चला रिपीट करा This is yours. This is mine. येस फारच छान रचना फास्ट Yes, sir. हा फास्ट This pen is mine. अगं बाई मला कसं कळेल येतच नाहीये समोर चला पटकन हा वैदेही दिस इज माइन दिस इज माइन दिस इज युअर्स दिस इज माइन चला This is mine. This is yours. हा अजून अजून 2-3 वस्तू घे ना बेटा काय This is mine. This is yours. हा व्हेरी नाईस This कृतिका is mine. This is yours. हा कृतिका आता मी परत म्हणतोय अभिषेक हा येस दिस पेन इज माइन दिस चार्जर इज माइन दिस पेन इज युअर्स दिस चार्जर इज हर्स चला रिपीट करा फास्ट कृतिका Yes, sir. बोला ना इट्स This ऑलरेडी is mine wash. हा हा This is mine wash. अरे नाही आधी काय म्हणायचंय दिस इज माइन आधी याची प्रॅक्टिस करा मग त्याच्यानंतर फक्त दिस इज माइन ची प्रॅक्टिस करा दिस This इज is माइन दिस इज युअर्स याची प्रॅक्टिस करा आधी This is mine. This is yours. हा चला 1-2 नाही मला अजून पाहिजेत बाकीचे वस्तू काय मला दिसत नाही वस्तू आणि दिस इज माइन म्हणताय रचना कहाँ गए रचना Yes, sir. हा This चलो is mine. दिस इज माइन मला वेगवेगळे हा This is mine. हा चला पेन पेन पासून रचना पेन नोटबुक 2-3 ऑब्जेक्ट ठेवा सोबत या बोला This is mine. येस अगं दाखव ना बाई असं काय करतेस मी नाही घेत दिस इज माइन This is mine. अजून दुसरं ऑब्जेक्ट घे दिस इज माइन This notebook is mine. Yes. येस 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 दिस आता हा परत परत हा This is yours. येस व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस हे असंच मला पाहिजे ही प्रॅक्टिस हवी आहे दिस पेन इज युअर्स अभिषेक चलो शुरू करो हा This is mine. दिस इज माइन दिस नोटबुक इज माइन आता वापरायचं Is mine. हा आता त्याच नोटबुकला रजिस्टरला काय म्हणायचं दिस रजिस्टर इज माइन This register is mine. येस व्हेरी नाईस पाण्याची बॉटल This bottle is mine. दिस वॉटर बॉटल इज माइन दिस This वॉटर water बॉटल bottle इज is युअर्स हा अभिषेक काय जाणवलं आता सांगा बघा बरेचदा आपल्याला हेच तर नाही बोलतायत किती किती स्टुडंट ऍग्री आहे की आपण हे माइन आणि युअर्स बोलायलाच त्रास होतो म्हणून वाटतंय नाही वाटत आहे अभिषेक तुम्हाला काय वाटतं वाटतंय सर. म्हणजे इव्हन आपण ट्रेननी प्रवास करत असलो तर आपण कधी कधी सीट जी असते ना ही सीट माझी आहे ही सांगायला सुद्धा इंग्लिशमध्ये आपल्याला भीती वाटते आणि जर आपल्याला इव्हन शाळेत गेलेलो असेल ही पेन कोणाची आहे मग आपण मराठी किंवा हिंदीमध्ये बोलतो पण आजपासून इंग्लिशमध्ये बोलणार तुम्ही किती विद्यार्थी आहेत जे म्हणतील आणि कोण कोण म्हणतायत की हो सर आम्ही इंग्लिशमध्ये बोलणार म्हणून
अच्छा, अभिषेक सोडून बाकी सर्व बोलणार. सो बाय द वे, क्लास कसा होता आणि कसं वाटलं ते मला सांगा. इट्स नाव 8:40. Very nice. Today's class is very interesting, sir. मला हे सांगा, सरांनी ग्रामर किती शिकवलंय? अभिषेक, कसं वाटतोय क्लास? छान वाटते सर. ग्रामर शिकवलं का सरांनी? नाही. तरी पण बोलता येतंय की नाही? हो. Yes, sir. हे महत्वाचं आहे. आणि आज आपण सुरुवातीला काही एक्सप्रेशन शिकलो, त्याच्यानंतर आपण वकॅबलरी घेतल्यात आणि त्याच्यानंतर आपण ग्रामर करता आलोय. ओके, अजूनही टॉपिक काही कम्प्लीट झालेला नाही आपल्याला. प्रोनाउनचे आपल्याला तेही सुद्धा करायचं आहे आणि त्याचाच वापर मी करून घेतोय. तर बहुतेक लक्षात आलं असेल की ग्रामर पण शिकवतात तर सर त्याच्यामध्ये इंग्लिश बोलायला लावतात आपल्याला. ओके, Yes, sir. या इट इज ऑलमोस्ट 8:55 आणि रिवाइज करा, मला ऑडिओ पाठवा. ओके, अभिषेक, रचना, Yes. कृतिका, वैदेही, यानंतर मला ऑडिओ पाहिजे. सर एवढे एफर्ट्स घेतात, मला तुमच्याकडनं थोडे एफर्ट्स पाहिजे. ओके, Yes, sir. yeah, and probably I'll try to share the video links today in the group. Fine. Yes, Yes. sir. Yeah, so all of you take care, do the study, do the revision, don't forget to revise and try to speak as much as possible in English with the friends and in the school and with the colleagues and premises. Okay. Yes. हा, Yes, तेवढं sir. बोलायचं. Okay, fine. So let me call it a day and see you tomorrow at the same time with a new topic. Fine. Yes. Yes. Yes, Okay, sir. then. Take care, all of you. Bye, sir. Bye, Bye-bye. Kritika. Bye, Vaidehi. Bye. 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 Bye, all of you.